गंगेला या युद्धासाठी तयार करावं लागणार आहे। हो स्वामी, आपण धूम्राक्षाचा नाश लवकर करायला हवा, अन्यथा तो संपूर्ण मानव जातीसाठी धोका ठरेल। महादेवांनी युद्ध केलं नाही, धूम्राक्षावर वार केला नाही हे खरं, पण म्हणून महादेवांना कमी लेखण्याचा प्रमाद तुझ्या हातून घडू नये अशी माझी अपेक्षा आहे। दैत्यगुरु, आम्ही श्री महादेवांना कमी लेखायची काहीच गरज नाहीये। त्यांचा दुबळेपण त्यांनी दाखवून दिले। देवांशी आपलं वैर आहे हे निर्विवाद सत्य आहे, परंतु महादेव आपले आराध्य आहेत। त्यांच्या बाबतीत असं वक्तव्य केल्यानं त्यांचे कृपाशीर्वाद आपल्याला लाभणार नाहीत। दैत्यगुरु, असं एका असुराला घाबरून निघून जाणारे आपले आराध्य असूच कसे शकतात? अशा देवांचे आशीर्वाद नकोयत आम्हाला। लक्षात आलं का शुंभा? महादेवांना दूषण दिलीस त्याची लगेचच शिक्षा मिळाली आहे तुला। धूम्राक्षाशी महादेवांनी युद्ध का केलं नसेल हे आता माझ्या लक्षात येत आहे। काय लक्षात आले आपल्या? धूम्राक्षाला मिळालेल्या वरदानामुळे महादेव त्याचा अंत करू शकत नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं, आणि म्हणूनच युद्धामध्ये ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा त्यांनी माघार घेतली। महादेव कुठं असतील याचा तुला अंदाज आहे का शुंभा? गेले असतील कुठल्या तरी अज्ञात ठिकाणी निघून। ते महादेव आहे, लपून राहणार नाहीत। ते धूम्राक्षाला पराभूत करण्याचा मार्ग शोधत असतील। एकदा का त्यांना धूम्राक्षाचा अंत करण्याचा मार्ग सापडला की मग काय होईल याचा विचार कर, ते जास्त महत्वाचं आहे। स्वामी, ह्या गंगेचा आवेग आणि हिची ऊर्जा अफाट आहे। ही खऱ्या अर्थाने रुद्रा भासते आहे। या जलस्रोतात गंगेचा वेग तर सामावलेला आहेच, पण आपल्या रूपाने साक्षात आदिमायाची शक्ती देखील आहे। म्हणूनच तिचे स्वरूप असे भासते आहे। आपल्याला हिची मदत घ्यायची असेल तर ही मूर्त रूपात कशी येणार? त्यासाठी तिला साथ घालावी लागेल। ती सुद्धा आदिमायेचे रूप होऊन आली आहे, त्यामुळे तिला साथ घातल्यावर ती नक्की समोर येणार। मळगंगा, कोण आहे? तिथे का बोलले मला? तू साक्षात आदिमायेचं रूप आहेस।
महादेवांच्या जटेमधून तुझा जन्म झालाय. तू त्या गंगेचे प्रतिरूप आहेस. तू मळगंगा देवी आहेस. माझ्या ह्या अवताराचे काय प्रयोजन आहे? धूम्राक्ष नावाचा असुर भूलोकावर थैमान घालतो. महादेवांना जिथे प्रति कैलास उभारायचे त्या ठिकाणी तो नाश करतो. एक असुर असून एवढ्या उत्साहात? त्याला वर मिळाला आहे की कोणताही वीर पुरुष त्याला पराभूत करू शकत नाही. त्यामुळे त्याचे निर्दालन तुलाच करावे लागेल मळगंगे. मी त्या असुराचा नाश करेन. या कार्यात आम्ही सतत तुझ्या सोबत असू मळगंगा. धूम्राक्ष, मी येत आहे तुझा अंत करायला. सम्राज्ञी, अहो किती लागलंय तुम्हाला. हे बघा, मी तुमच्यासाठी हा लेप बनवून आणला आहे. आपण लगेच लावून घेऊया, म्हणजे तुम्हाला लगेच बरं वाटेल. मनोरमे, पायाची जखम बरी होईल ग, पण मनाला झालेल्या जखमेचं काय? ती कशी बरी होणार? आपण ज्यांना गुरु मानतो तेच जर का आपल्याला असं हिनवत असतील आणि आमची साथ सोडून शत्रू पक्षाची भलावण करत असतील तर त्या जखमा कशा भरून निघणार? काय झालं सम्राज्ञी? तुम्ही दैत्यगुरूंबद्दल बोलताय का? अर्थात. त्यांना त्यांच्या देवाबद्दल लई प्रेम असतं बघा. मी आश्रमात राहायचे ना, तेव्हा सुद्धा त्या तुळजाची लई स्तुती चालायची दिवस रात्र. मला तर नुसता कंटाळा आला होता, पण काही उपयोग. तिच्याबद्दल सत्य सांगून सुद्धा कोणाला विश्वास बसला नाही. इथे सुद्धा श्री महादेव कसे महान आहेत हेच दैत्यगुरु सांगत असतात. मात्र यावेळी श्री महादेवांचाच पराभव होणार आहे, कारण धूम्राक्षाला जे वरदान लाभले त्यामुळे त्याचा पराभव होणं शक्यच नाही. तुम्ही बोलताय ना तसंच होणार बघा सगळं. तुम्ही काय बी काळजी करू नका. आणि तिथं युद्धभूमीवर काय होणार ना हे बघायला मी अण्णाभाजीला बी पाठवलं आहे. तो तिथली वार्ता आपल्यापर्यंत नक्की पोहोचवेल बघा. ती वार्ता नक्कीच शुभ वार्ता असणार बघा. हे काय करतंय? कुणाचं धाडस झालं मला असं आव्हान देण्याचं? असं समोर आहे, मी तुझा आता नाश करतो. तू मला आव्हान द्यायला आली, मला त्रास द्यायचं धाडस तू केलं आणि तू मला मारणार आहे. अगं एवढी चिमुरडी तू माझ्या समोर उभं राहिल्यावर तू दिसतही नाहीये आणि तू मला हरवणार. माझ्या आकारावर जाऊ नकोस. एक शिवलीची मुंगी सुद्धा हत्तीला लोळवू शकते. बाभळीचा काटा पायात घुसला तर पैलवानालाही घायाळ करतो.
आणि त्याची सगळी शक्ती गळून जाते. आकारावर कधीच शक्ती आणि कर्तृत्व ठरत नाही. तू अधर्मी आहेस. भूलोकावर माणसांना त्रास द्यायला आलाय. तुझ्या मिळालेल्या वरदानाचा गैरवापर करून देवांनाही वेठीला धरायला बघतोय. माझ्यावर एवढे आरोप करणारी, मला दोष देणारी कोण आहेस तरी कोण तू? मी मळगंगा आहे आणि तुझा नाश करायला आली आहे. महादेवांच्या जटेतून आदिमायेच्या शक्तीतून माझा जन्म झालाय तुझ्या नाशासाठी. तू माझा नाश करणार, बघूच तुझी शक्ती. युद्धासाठी सज्ज हो. देवी, धूम्राक्षाशी युद्धासाठी आपण मळगंगेला पाठवलंय खरं, परंतु या युद्धात कोणाचीच सरशी होत नाहीये. दोघेही तुल्यबळ ठरत आहेत. हे जर असंच सुरू राहिलं तर हे युद्ध काळाच्या अंतापर्यंत चालू राहील. धूम्राक्ष अनेक वर्ष युद्धकलेत निपुण आहे. असुरांबरोबर राहून तो बऱ्याच कला शिकला आहे. तो एक दिसत असला तरी देखील तो 7 जणांच्या शक्तीने लढतो. आणि त्याच्या समोर मळगंगा एकटी आहे, तरी देखील ती तोडीस तोड उत्तर देते. मग आता काय करायचं देवी? मळगंगेला देखील साथीची गरज आहे. मग साथ देणार कोण? तिच्या बहिणी. नक्की काय करायची योजना आहे आपली? मळगंगेच्या 7 बहिणी तिच्या साथीला येतील. हे युद्ध जिंकण्यासाठी त्यांची तिला मदत होईल.
ह्या आणि कुठून आल्या? ह्या कोण आहेत? ह्या अचानक कुठून आल्या? कोणी येऊ दे, मला या पराजित करू शकत नाही. या चाचणींना धडा शिकवतो मी. काय? अरे एवढा मोठा आहेस, एका पोरीला मारू शकत नाही होय? काय काय? एवढ्याशा पोरीनं या असुराला मारलं. सम्राज्ञीला जाऊन सांगायला पाहिजे. घात झाला, घात झाला. सम्राज्ञी, सम्राज्ञी, घात झाला. काय झालं ना भाजी? कसला घात झाला? आणि आम्ही तुला युद्धभूमीवर पाठवलं होतं ना तिकडची वार्ता आणण्यासाठी. अहो तिकडूनच आलो आहे, तिकडच घात झाला तुमच्या धूम्राक्षाचा. काय? वय वय, त्याचा अंत झाला. कसं शक्य आहे? धूम्राक्षाचा अंत झाला? श्री महादेवांनीही त्याच्याशी लढण्यापासून माघार घेतली होती आणि अशा वेळी त्याचा अंत होणं शक्यच नाही. आणि हे कोणी घडवलं? अरे काय झालं ना बाजी? सांगतो. अहो तो धूम्राक्ष युद्धभूमीवर युद्ध करण्यासाठी उतरला होता ना, तेव्हा माझं चुकलं आई, माझं चुकलं. मला मारू नको आई. तू साक्षात आजी माया, माझा उद्धार कर.